मंदार गोहागरकर यांकडून 1050 रुपये, लक्ष्मी स्टील आबलोली यांकडून 1100 रुपये, भाग्यलक्ष्मी प्रिंटिंग प्रेस यांकडून 201 रुपये, विनोद विद्याधर गडदे पडवे यांकडून 251 रुपये, दिलीप बादावटे देणगीदारांचे बळीवंश कलावंश मुंबई आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघतेच तुम्हाला नंतर. अगं सगळ्यांना पाहिलं का? आज पुण्याची रात म्हणजे उद्या मथुरेचा बाजार. आपण सारे सण मिळून जाऊया का गं बाजारी? हो जाऊया. अगं हो ग, मलाही जायचंय आणि तो मथुरेचा बाजार पाहायचाय. कसा असेल ना? राधे अगं जाऊयात ना ग? हो जाऊयात ना. अरे वा, म्हणजे आता साडी करायला घेऊयात. चला 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 चला. थांबा, आता काय राधे? कोणाला वाटांची माहिती आहे? काय माहिती आहे का? नाही. मग असं पोरी पोरी जाऊन नाही चालणार. मग आता का राधे? आता कोणीतरी अनुभवी असायला हवं आपल्यासोबत. अनुभवी? हो. अगं हो, आपली शेवंत मावशी आहे ना, तिला बोलूयात. देवी बघा आपल्यासोबत. अगं पण तिला कशाला आता? मग तू नको येऊ, आम्ही चाललो मावशी सोबत. हा अगं पण तू येतेस की आम्ही जाऊ? आता काय, चला. त्याआधी मावशीला सांगूयात, मग तयारी करूयात. हो. चला. आज येवले जात असताना गवळणीची कुजबूज ऐकली बघ. उद्या गोकुळ गवळणी मथुरेच्या बाजारात जाणार आहेत. असं तर सुदामा, तुमच्या वनातील गाई पुढे राखायची आपण आणि दही दूध त्या हंस मामाला ह्या गवळणीनं अडवायला हवं. म्हणजे दिवसेंदिवस ठरणाऱ्या त्या मामाला अंतिम धडा शिकवता येईल. देणारे आमचे दानशूर कलाप्रेमी श्री विद्याधर गौरव साहेब यांच्याकडून 1001 रुपया, रवींद्र सोनू बोले साहेब यांच्याकडून 501 रुपये, सन्माननीय अनिल आंबेकर साहेब यांच्याकडून 501 रुपया, सनयाजी गोरिवडे यांच्याकडून 501 रुपया, सन्माननीय अशोक मोरे साहेब यांच्याकडून 501 रुपया, तसेच सन्माननीय अमोल लक्ष्मण आंबेकर साहेब यांच्याकडून 251 रुपये, सन्माननीय अनिकेत अनंत पागडे साहेब यांच्याकडून 1001 रुपया, विजयजी भोसलेकर साहेब यांच्याकडून 1001 रुपया. सर्व रसिक प्रेमींचे आम्ही सदस्य आभारी आहोत. काय करतो? लाईट चेक करतो. नाही, तो लीक होतोय का?
गाणं लाईव्ह गाणारा ग्रुप आहे मागच्या बाजूला बॅक स्टेजला आणि फ्रंटला ह्या सगळ्या गवळणी आणि राधा यांचा अतिशय सुंदर असा डान्स आता झालेला आहे. चला चला आलं ना साऱ्या जणी काल ठरल्याप्रमाणे झाले ना सर्वांची तयारी हो अगं राधे आपण तर सगळे तयार झाले पण मावशी अजून तयार झालेली दिसत नाहीये. अगं या मावशीचं ना हल्लीच्या पावसासारखं झालंय कधी येईल कशी येईल कुणाला सांगू नये अगदी खरं बोललीस बघ. नाहीतर काय हा रवी माझ्यावर आलाय म्हणा मावशीचा काय पत्ता नाही राधे मी काय म्हणते आपण जाऊया ना वाट शोधत शोधत तसं नाही ग हिरा मथुरेचा बाजार म्हणजे घनदाट जंगल त्यात अनेक वाटा कुठे चुकलं तर बाजाराच्या बाजूला आपणच कुठे हरून जायचं. राधे मग आता काय करायचं? मावशी शिवाय प्रवास म्हणजे टिपडिक, टिपडिक, टिपडिक. काय? गाडी आहे आता हे काय पण बैल नाही अशी काय आहे मग राधे प्रवास तरी कसा करायचा? प्रवास कसा करायचा हा प्रश्न राहिला चंद्रा तुझ्या बैलाचा मात्र आवाज छान होता हो बरं मी हाक देते मावशीला ती येईल राधे मी आवाज देते हा इच्छाने मावशीचं चांगलं जमतं वाटतं. देऊ हा. मावशे अगं ए मावशे अरे मावशे अगं मावशे ए मावशे अगं असा आवाज दिला तर म्हशीसारखी अंगावर येणार आवाज तुम्ही राहू द्या मी आवाज देते हा देऊ आवाज हो देऊ ना दे. तुझ्या आवाजाने मावशी नाही भूत येतील ग तुझं काय होतंय? मला राधे मी आवाज देऊ का मावशीला? हो दे तूच राहिली होती मावशे अगं ए मावशे मावशे अगं ए मावशे मावशे अगं ए बंद अगं तुझा मत आवाज ते दोन पावलं पुढे नाही जात आहे ते मावशी कानापर्यंत काय जाईल अगं पण राहू दे राधे तूच आवाज दे मावशीला तूच आवाज देते मी काय म्हणते आपण सारे मिळून हात देऊया येईल ती हो मावशे अगं ए मावशे गेली का काय म्हातारी अगं ए अगं जरा हळू तिच्या अगोदर मला घर पोहोचवशील तू पण कशी बोलते शिरा आपण पुन्हा एकदा आवाज देऊया येईल ती मावशे अगं ए मावशे अगं काय ग पोरीनो अगं मावशी कुठे राहिली बाजाराला जायला उशीर होतोय ग हो हो आले आले हा
बाजूला सगळे लाईव्ह सिंगिंग करतात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. गाय 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 आग लागली लई दम लागला. गाय 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 आग लागली तरी म्हटला सकाळी लवकर उठून लवकर जाय, पण काय सकाळी डोलच नाही उघडलं. हो घरातली कामा उरकीस पर्यंत येल जातोच सगळा. तुम्ही सगळी उरकून आली होय ना? आवाज नाही बाई, झोपली का काय? जागी हाव ना? चला तुमच्या संगती काय बोलत राहिला, पोरी संगती बाजारात जायचंय. हे पोरीनो अगं बाजाराला जायचंय ना? अगं मावशी किती उशीर आणि एवढी विचारल्यास कशाने? अगं नाही ग, अगं जन्माचा तुझा हात ऐकला आणि तसाच ना ग धावत आला. तसा मी घरात निघून तयारच होता, पण घरातली सगळी कामा 8:30 पर्यंत येल गेला सगळा. आम्ही पण आलो ना ठरल्या वेळेत. मोठी कामं सांगते जशी काहीच कामं करते म्हातारी. हे कोणा तुला जर घाई झाली असेल ना तर चाल याला आपला ये नाचते असती. आणि काय ग अगं तुझ्या घरात तुझी आई सणी आहे, माझ्या घरात मी एकटा बाय माणूस ना ग. आणि आपण आता जाणार तर रातच्याला येणार, घरात जेवण खावण कर ये नको. पण लवकर उठायचं ना. ये कोणा तुला जर घाई झाली असेल ना तर चाल याला मी आपला येण मागणी. आणि काय ग एवढी नट्टा पट्टा करून आलीस आहे, ती थांबलीस कशाला? जायचं होता मग. गेलीच असती पण ह्या काय ग मावशे? हा? नट्टापट्टा नाही नट्टापट्टा करणारच मी नट्टापट्टा. आहे श्री सुंदरी 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 मेलीची सुंदरी. भांडतच राहणार आहात का? चला उशीर होतोय आपल्याला. या पोराला सांग माझा डोचका फिरू नको म्हणू. तुला सगळ्या वाटांची माहिती आहे ना, मग तिचं ऐकून घ्यायला लागतंय. बघ तरी पण कुत्ते बघ असं अजून. नाही ग मावशी, चला ग खूप उशीर होतोय ग. बरं चला. चला ग पुढे. अगे माठांनो, माता आणि भगिनींनो आपापलं माठ घ्या आणि चला बाजाराला. घ्या घ्या. आता काय झाला तुझा? मावशे आम्ही काय घेतलं ते तू विचारलं. बरोबर. आता तू काय घेतलं ते कोण सांगणार? अगं माझा काय घेऊन बसली ह्या म्हाताऱ्या माणसाचा? अगं कशात काय मी फटक्यात पाहिजे. असं काय नाही हा मावशी, तुला पण सांगावंच लागेल. सांगावंच लागेल सांगावंच लागेल. थांबा एकाच एक बरं ना अंगावर धावत आले वाय. बरं ऐकायचं मग. ऐकता वाय ना? ऐका. इकरीला घेतला लोण्याचा गोला. हा एवढाच करीत राहू नका, पुढे पण हाय. हा. इकरीला घेतला लोण्याचा गोला. आता उशीर फार झाला, आता बिगी चला. एवढाच आता काय? चला. 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 आता काय झालं तुला? अगं मावशी, हा एवढा यमुनेचा अवघड घाट
चढायला खूप अवघड आहे बघ वै वै तू एखादं छानसं गाणं म्हण ना हा घाट कधी चढू हे कळणार देखील नाही तुला माझं गाणं ऐकायचंय हो. माझ्या गाण्यावर तुम्हाला ठेका धर्या जमल काय? अगं मावशी तू म्हण तरी गाणं ह्या साऱ्या पोरी कशा टेका धरतात तू बघ होय की नाही ग पोरीनं हो हा करू नका बघा हा मी आधीच सांगताय माझ्या गाण्यावर ठेका धर्या जमल काय? नक्की पक्का म्हणता म्हण घेता हा कारभारी मी जाते बाजाराला 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 कारभारी वाट मध्ये काढू कारभारी वाट मध्ये काढू कारभारी वाट मध्ये काढू कारभारी वाट मध्ये काढू कारभारी बघून किती मी लाजू 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 कारभारी मी जाते बाजाराला काय काय झालं काय? अगं तुझ्या गाण्याने 4 पावलं पुढे नाही 4 पावलं मागेच राहू तुम्हाला कशाला तिडका भरले ते बघा मी पहिलाच सांगितला होता माझ्या गाण्यावर तुम्हाला ठेका धर्या जमायचा नाही तरी पण म्हणाला म्हण 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 मावशी मावशी तू पुढे आम्ही येतो पोरी पोरी बरा बरा मी मोर होता लागलीच मागणी या जास्त येल काढू नका मी होता मोर जा हा. जास्त येल काढू नको हा मी होता मोर गेली. आता काय चला काय चला राधे तूच एखादं छानसं गाणं म्हण की हो म्हणते मी तुम्ही सुद्धा साध्या हा चला जाऊया मिळूनी मथुरेच्या घाटाला
पण कुठं आहे दिसत नाही. पेंद्या, अरे पेंद्या, अरे कुठे राहिलो? या लवकर. या या. आलो होतो मी वरच्या राणी चुकली कमीला गायरा गुडी. अरे आलो होतो मी वरच्या राणी चुकली कमीला गायरा गुडी. अरे सुदामा अगं तुझी आली गाणी मी आलो धावून. अरे सुदामा अगं तुझी आली गाणी मी आलो धावून. आलो होतो मी वरच्या राणी चुकली कमीला गायरा गुडी. अरे आलो होतो मी वरच्या राणी चुकली कमीला गायरा गुडी. अरे लोकपसंतीतून आलेल्या पारितोषिक सन्मान्य शंकर पांडुरंग मोरे साहेब शिरकुर्मी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष ग्रामीण यांच्याकडून 501 रुपये. सन्मान्य राहुल पवार साहेब यांच्याकडून 500 रुपये. सन्मान्य दीपक परेड साहेब यांच्याकडून 5000 रुपये. तसेच स्मित काय चुकली होती हा हा काय तुला सोडिया आम्ही फार पडलेलं हा काय हा अरे पुढे सांगशील काय तर? अरे तू मध्ये मध्ये हा म्हण ना मी सांगे मला वाईट बरा वाटेल. बरा बाबा ठीक आहे सांगायचा. हा तो काय सोडिया बाहेर पडलेलं हा आणि स्वतः नदीच्या काठाला आलेलं हा काय हा अरे बाबा पुढे बोल काय तर? नदीच्या काठाला आहे ना तिकडून आलं उंचा ना हा आता इंटरव्हल झालाय. बघू शकता गर्दी बघा कुठपर्यंत कौस्तुभ वाढली. बँक गुरव यांच्याकडून 501 रुपये. समीर डिंगणकर साहेब यांच्याकडून 2000 रुपये. गणपत उपाजी ठोंबरे यांच्याकडून 501 रुपये. सर्व रसिकजनांचे आणि वयोवंश कलावंतांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रात्री 2 वाजता हा प्रयोग संपलेला आहे. नमन आणि एक नाटक छोटंसं आणि स्टेजवर राहिला आहे तो हा बाप्पा. सगळा प्रोग्राम संपलाय. सागर कसं वाटलं? मला मजाच येते नाही. तू नेहमी म्हणजे मी पहिल्यांदा मला विचार कसा वाटला. मला अप्रतिम वाटलं माहिती आहे भावड्या. तुला कसं वाटलं? अप्रतिम वाटलं. मग मजा आली. नमन आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि कोकणात येऊन बघितलं आणि ते कोकणाचा प्रकार आहे त्यामुळे ते छानच वाटलं मला. अप्रतिम मजा आली. नमन मी खूप एन्जॉय केलं आणि पुढचं नाटक पण एन्जॉय केलं तेव्हा. तुला काय नमन वाटतं जास्त. आता? तुला काय वाटतं आता काय कसं काय? काय नाही मला असं आवडेल रे की बघायला पण किंवा हे मुंबईमध्ये पण कुठे होत असेल तर बघायला आवडेल. मी येईन नक्की. छान वाटलं. मजा आली. चालेल का? माझ्या ब्लॉगमध्ये मला कोणीतरी घेतलं.